तर मंडळी, आता आपण आलोय मानाचा दुसरा गणपती म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणपतीचा इतिहास जाणून घ्यायला. तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवी आहे. हे मंदिर 15व्या शतकात बांधले असून हे पुण्यातील पुरातन मंदिर आहे. हे मंदिर पुण्यातील बुधवार पेठेत आप्पा बळवंत चौकात आहे. तर चला आपण आता मध्ये जाऊन ते मंदिर बघूया कसं आहे. तर हा आहे मंदिराचा दगडी सभा मंडप आणि हा देवाचा दिसतो. मंदिराच्या द्वारावर द्वारपाल पण आहेत. मंदिर खूप जुनं असून पूर्णतः दगडी असं दिसत आहे. तर हा आहे मंदिराचा गाभारा आणि देवीची मूर्ती. असं म्हणतात की ही मूर्ती स्वयंभू असून नवसाला पावणारी देवी आहे. भाऊ बेंद्रे यांनी या गणेश मंडळाची स्थापना केली. तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात 1893 मध्ये झाली. पूर्वी हा गणपती मंदिराच्या परिसरातच बसवत असे, परंतु आता मंदिराच्या बाहेर मोठा मंडप टाकून त्यात उत्सव साजरा करतात. तर ही आहे तांबडी जोगेश्वरी गणेश उत्सव मंडळाची उत्सव मूर्ती. पूर्वी पितळाच्या देवारात या मूर्तीला बसवून उत्सव साजरा केला जात असे, परंतु आता मंडळाने हा देवारा चांदीचा करून घेतलेला आहे. ही मूर्ती पूर्णतः शाडो मातीची असून या मूर्तीचं विशेष म्हणजे या मूर्तीचा चेहरा आफ्रिकन हत्तीच्या चेहऱ्याप्रमाणे दिसतो व अशी चेहऱ्याची ही एकमेव मूर्ती आहे. ही मूर्ती 31 इंच उंच व 26 इंच रुंद अशी या मूर्तीची साईज आहे. पूर्वी ही मूर्ती दत्तात्रय किर्लोस्कर हे कुटुंब साकारत होते, परंतु गेल्या 3 वर्षापासून गिरे कुटुंब या मूर्तीला साकारत आहे. हे मंडळ दरवर्षी गणपतीचं विसर्जन अतिशय पारंपरिक पद्धतीने पालखीतून करते. हा गणपती पुणे शहरातील मानाचा दुसरा गणपती म्हणून ओळखला जातो. या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन करून उत्सव काळात नवीन मूर्ती बनवण्यात येते. तर मंडळी, हा होता पुण्यातील मानाचा दुसरा गणपती व त्याचा मागचा इतिहास. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच मानाचा तिसऱ्या गणपतीला.